मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी काय म्हणतात, निलंबित रणजित कासले जे की पोलीस खात्यामध्ये अधिकारी होते आणि अधिकारी असताना आपल्या कर्तव्य पालन करताना जे काही त्यांच्या जीवनामध्ये घडलं आणि त्यांच्या हातून एक फार मोठं पाप या सरकारातील काही मंत्री करणार होते, पण ते पाप त्यांच्या हातून त्यांनी केलं नाही आणि ते पाप उलट आता सरकारच्या अंगलट आलेलं आहे. बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांची जेलमध्ये रवानगी झालेली आहे आणि न्यायालयामध्ये हे प्रकरण आता सुरू होणार आहे. त्यापूर्वीच वाल्मिक कराड यांचा इन्काउंटर झाला पाहिजे यासाठी म्हणून जी केलेली व्यूहरचना आणि त्यासाठी म्हणून निवडलेली ही व्यक्ती रणजित कासले यांनी ते नाही म्हटलं म्हणून हे काम माझ्याकडे होणार नाही. त्यामुळे वेळोवेळी त्यांच्यावर आलेले बालट, त्यांच्यावर झालेले आरोप आणि आपण हे काम करणार नाही. कारण खऱ्या अर्थानं रणजित कासले ही व्यक्ती जरी पोलीस खात्यामध्ये असली किंवा त्यांच्या पूर्व इतिहास जरी थोडासा कमी जास्त असला तरीही सत्सद्विवेक बुद्धी त्यांची त्या ठिकाणी जागृत झाली आणि त्यांनी ते काम केलं नाही. त्यांना हे माहीत आहे की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर न्यायालयात जर प्रामाणिकपणे जर सर्व प्रकरण चाललं तर वाल्मिक कराड हे फाशीवर जाणार किंवा त्यांना कठोरातली कठोर सजा होणार, शिक्षा होणार, हे रणजित कासलेंना माहीत आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला कशाला मारायचं आणि ते आपण कशाला घ्यायचं? त्यासाठी म्हणून सरकार जे काही आपल्याला देणार आहे त्यापेक्षा आपली नोकरीच कित्येक वर्षाची अजून बाकी आहे आणि त्यातूनच आपल्याला आपल्या आयुष्याची पूर्व तयारी किंवा आयुष्याचा पूर्ण आपल्या पिढ्यांची व्यवस्थासुद्धा त्यांना करता येऊ शकते. हे ज्या रणजित कासलेंना माहीत होतं त्यांनी ते काम केलं नाही. मग असं काम नाही केलं म्हणून त्याला त्याची फळं भोगावी लागली. मंडळी, दुसरा विषय असा आहे की या कासलेंना ज्या कोण्या स्ट्रॉंग रूमवर त्यांची त्यावेळेस व्यवस्था केली होती की ज्या ठिकाणी निवडणुकीचं संपूर्ण साहित्य ज्या स्ट्रॉंग रूममध्ये बंदिस्त असते आणि त्यावर पोलिसांचा खडा पहारा असतो आणि खडा पहारा असणाऱ्या पोलिसांमध्ये काही निवडक बिनेचे शिलेदार, सदलक्षनायक निर्णायक या बिरुदाशी जागणारे लोक हे त्यावर खडा पहारा करतात. पण हा खडा पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना सुद्धा प्रलोभन दाखवण्याचं कार्य गेल्या काही वर्षात देशात आणि महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्याच्यातून निवडणुका जिंकल्या जात आहेत. हे खऱ्या अर्थाने एक फार मोठा पुरावा किंवा फार मोठी ब्रेकिंग किंवा फार मोठा भूकंप या रणजित कासलेंच्या वक्तव्यामुळे झालेला आहे. कासलेंनी सांगितलं की मला ज्या ठिकाणी माझी नियुक्ती होती त्या ठिकाणी मी फक्त केवळ आणि केवळ जे काही होईल त्याकडे मी दुर्लक्ष केलं पाहिजे, त्याबाबतीत मी काहीच वाच्यता केली नाही पाहिजे किंवा ती बाब बाहेर आली नाही पाहिजे. यासाठी म्हणून वाल्मिक कराड आणि त्यांचा जो काही ग्रुप होता त्याच्या ह्याच्यातून लाखो रुपये त्याच्या खात्यावर टर्न केले आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा मी माझं अकाउंट तपासलं तेव्हा माझ्या खात्यात फक्त 400 की काही रुपये जवळपास होते आणि त्यानंतर आलेले हे 10 लाख रुपये हे कुणाकडून आले, कसे आले याची माहितीसुद्धा त्यांनी घेतली आणि हे कशासाठी आले याचं संपूर्णतः विश्लेषण परवा रणजित कासलेंनी केलेलं आहे. आणि त्यामुळे याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की EVM असेल किंवा निवडणुकीचे जे काही घोळ असेल हा घोळ स्पष्ट झालेला आहे, सिद्ध झालेला आहे की ज्या आमच्याकडे राखणदारीची जबाबदारी होती, राखणदार होते, या राखणदारांना कशा पद्धतीनं प्रलोभनं दिल्या जातात आणि त्या प्रलोभनाला बळी पडणारे असे जे कित्येक कासले असतील, हे कित्येक कासले त्या प्रलोभनाला बळी पडले, पण रणजित कासले हे त्याला बळी पडले. आणि त्यामुळेच झालेल्या निवडणुकामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या झालेल्या निवडणुका विधानसभेच्या यामध्ये कित्येक मतदारांना असं वाटत होतं की यावेळेस मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये बदल होणार आहे, महायुतीचं सरकार राज्यात येणारच नाही, महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आपले पाय रोवेल आणि त्यांचाच खऱ्या अर्थाने विजय होईल अशी परिस्थिती संपूर्ण निवडणूक कार्यकाळात असताना
निकाल लागल्यानंतर अनेक प्रामाणिक मतदारांना प्रचंड दुःख झालं आणि जे काही अप्रामाणिक होते त्यांनी उड्या मारल्या, गुलाल उधळला, फटाके फोडले, सरकार बनवलं. सरकार बनताना काय परिस्थिती होती हे तुम्ही पाहा. खऱ्या अर्थानं रणजित कासलेंनी जे काही सांगितलं त्यांनी सांगितलं की यावेळेचं सरकार संपूर्णतः सरकार नुसतं धनंजय मुंडेच नाहीत, कारण धनंजय मुंडे तर निश्चित त्या मतदारसंघामध्ये पराभूत होणार होते आणि त्यांना पराभूतीचं तोंड नाही म्हणून रणजित कासलेंसाठी ती व्यवस्था केली. पण त्यावेळेसची परिस्थिती जर बघितली तर त्या ठिकाणी मुंडे यांचा दणदणीत पराभव होणार होता. पण ईव्हीएमची केलेली खोडतोड, ईव्हीएमच्या आतमध्ये केलेला काळा बाजार आणि त्यातून मुंडेंचा झालेला विजय, अशाच पद्धतीचा विजय अख्ख्या महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवाराचा झाला हे सुद्धा रणजित कासले सांगायला विसरले नाहीत. त्यांनी अजितदादा पवारांबाबतीत आणि देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत यांचेसुद्धा नामोल्लेख करून या लोकांनी कशा पद्धतीने त्यावेळेस निवडणूक लढवली आणि त्यातून कशा पद्धतीनं आपला विजय करून घेतला हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे एकंदरीत कालपर्यंत अनेकांना वाटत होतं की ईव्हीएममध्ये घोळ आहे, ईव्हीएममध्ये घोळ आहे, कोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जे मुद्दे गेले, परंतु त्या ठिकाणी सर्व यंत्रणा हतबल झाली आणि ईव्हीएममध्ये घोळ करताच येत नाही असा सुद्धा दावाही शोध अनेकांनी लावला. पण हा ऑनलाईन पुरावा हा रणजित कासलेंनी दिल्यामुळे निश्चितच ईव्हीएममध्ये काहीही करता येऊ शकते, खोडतोड करता येऊ शकते, मतं वाढवल्या जाऊ शकतात, ज्यांनी मतं दिले त्यांची मतं दुसऱ्याला कोणाला दिल्या जाऊ शकतात. हे कासलेंच्या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्राला आणि देशाला आता पाहायला मिळालेलं आहे. काल पत्रकारांशी बोलताना कासलेंनी पत्रकारांवर एवढा विश्वास दाखवला मंडळी की पत्रकारांनी या बाबीला उजागर केलं पाहिजे. पत्रकारांनी प्रामुख्याने ही बाब देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि विरोधकांना विचारली पाहिजे की अशा पद्धतीने हे होऊ शकते आणि त्यासाठी म्हणून पत्रकारांनी खऱ्या अर्थानं जागरूक राहायला पाहिजे. एवढा निश्चित विश्वास त्या रणजित कासलेंचा मीडियावर आणि पत्रकारांवर होता. त्यांच्या घरामध्ये घर फोडलं गेलं, त्यांचे कुलूप तोडलं गेलं, त्यांच्या घरातील महत्त्वाचे पुरावे लांबवले गेले, लंपास केले गेले. यासाठी सुद्धा पत्रकारांचा बरंच भरोसा ठेवून त्यांनी सांगितलं की मी माझं घर पत्रकारांच्या समक्ष उघडणार आहे आणि त्या ठिकाणी सांगणार आहे की मी कोणते कोणते पुरावे आगामी याच्यासाठी ठेवले होते ते सुद्धा दाखवणार आहे. पण ते संपूर्ण पुरावे माझे त्या ठिकाणाहून गेले असतील अशी दाट शक्यता रणजित कासलेंना आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रणजित कासले जे काही बोलून गेले त्यामुळे निश्चितच रणजित कासले सारख्या व्यक्तीला आज महाराष्ट्रातील तमाम लोकांनी, विरोधकांनी बळ द्यायला पाहिजे आणि रणजित कासले हे शेवटपर्यंत कसे सही सलामत राहतील. कारण रणजित कासलेंचाच पुढे मागं इन्काउंटर होऊ शकते. कारण रणजित कासलेंकडे जे काही माहिती आहे, जी काही माहिती ते सांगणार आहेत, देणार आहेत, अर्थात माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगण्याचं काम केलं. पण माध्यमांचे प्रतिनिधी काय करतात, त्यांचे संपादक काय करतात, त्यांचे मालक काय करतात, ते कशाशी कोणाशी मॅनेज होतात. कारण रणजित कासले सारख्याला जर 10 लाख रुपये फक्त चुप्प राहण्यासाठी म्हणून दिल्या जातात तर माध्यमांचे जे काही मोठे मोठे आका असतील यांची तर आता चांदी होणार आहे. त्यामुळे ज्या पत्रकारांना ते बोलले त्या पत्रकारांनी त्यांनी कितीही वर सांगितलं त्यांच्या संपादकापर्यंत तरी त्या ठिकाणाहून पाहिजे त्या प्रमाणात रणजित कासलेंच्या समस्या किंवा रणजित कासलेंचं म्हणणं व्यक्त होल्या जाणार नाही. पण देशातील, राज्यातील सर्व महत्त्वाकांक्षी माध्यमं जी आहेत की ज्यांच्यावर विश्वास आहे, भरोसा आहे, अशा सर्व माध्यमातून आज कासले हे बरोबर बोलले, खरं बोलले, जनतेच्या मनातलं बोलले आणि सर्वात मोठा घोळ ईव्हीएम मधला जो काय आहे तो त्यांनी सांगितला. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की माझ्यासारखे कित्येक अधिकारी ज्या ठिकाणी विधानसभेच्या त्या ईव्हीएम वगैरे ज्या ठिकाणी होत्या त्या स्ट्रॉंग रूम होत्या, त्या स्ट्रॉंग रूमवर जे देखरेख करणारी माझ्यासारखी जेही कोणी इतर कासले असतील ते सुद्धा माझ्यासारखेच लाखो रुपयानं सध्या भ्रष्ट झालेले आहेत. कारण त्याशिवाय महाराष्ट्राच्या या निवडणुका या सरकारला जिंकता आल्या नाहीत आणि त्यामुळे यावेळेची झालेली विधानसभेची निवडणूक यामध्ये प्रचंड घोळ झाला.
हे कालपर्यंत किती बोंबलत असले सांगत असले तर ते पटत नव्हतं. पण आज रोजी एका अधिकाऱ्यांनी फार मोठी हिंमत करत, हे सर्व करताना हिंमत करताना रणजित कासेंना माहीत आहे की आपलं पुढचं आयुष्य आता संपूर्णतः धोक्याचं आहे. आणि हे सर्व रिक्स, ही सगळी जबाबदारी घेऊन आज रणजित कासले आपल्या समोर आले आहेत. त्यामुळे रणजित कासले यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आता उभा राहायला पाहिजे. आणि उभं राहण्याचं काम महाराष्ट्रातील शुद्ध नागरिकांनी करावं, शुद्ध मतदारांनी करावं. आणि आगामी निवडणुका मग ती ग्रामपंचायतची असो की विधान परिषदेची असो की राज्यसभेची असो, लोकसभेची असो, या संपूर्ण निवडणूक ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. यावर आता सर्वांनी, राज्यातील तमाम मतदारांनी आता एकमत व्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.